सोलापूर जिल्हा परिषदेचा 45 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी गुरुवारी सादर केला। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नसल्यानं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी चालू वर्षाचा 45 कोटी 3,90,000 रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला। यामध्ये 7,73,000 रुपयांची शिल्लक दाखवण्यात आली आहे। या अर्थसंकल्पात शेतकरी गट, आरोग्य, कृषी, शिक्षण आणि ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या विभागाला झुकतं माप देण्यात आलं। ग्रामीण जनतेच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दर्जात वाढ व्हावी, आरोग्यमान सुधारावं, जिल्हा परिषदेचं आर्थिक सशक्तीकरण व्हावं यासाठी विविध योजना अंतर्भूत करून आर्थिक तरतूद करण्यात आली। गतवर्षी 48 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता। यंदा मात्र त्यात 3 कोटींची घट करून विविध नवीन योजनांची 45 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली। या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी आणि 11 पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी उपस्थित होते। दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अर्थसंकल्पाबाबत अधिक माहिती इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली। यावर्षी मुख्यतः आणि विशेषतः आपण सार्वजनिक आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालविकास आणि कृषी ह्या विभागासाठी वाढीव तरतूद ठेवण्यात आलेली आहे। मुख्यतः ह्याच्यामध्ये शेतीमध्ये महिला शेतकरी गटांसाठी महिला किसान शक्ती पंख ह्या योजना सुरुवात करण्यात आलेली आहे, ज्याच्यात आपण महिला शेतकरी गटांमार्फत ड्रोनद्वारे फवारणी यंत्र ह्याच्यासाठी अनुदानित स्वरूपात आपण योजना सुरू करण्यात येणार आहे। आणि तसेच आरोग्य विभागामध्ये गरोदर मातांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचविण्यासाठी आशांना अनुदान देणे, तसेच अर्धवेळ परिचारिकांना गणवेश वाटप, स्मार्ट PSC आणि EOPD सिस्टम राबविणे ह्याच्यासाठी वाढीव तरतूद ठेवण्यात आलेली आहे।